जैसा कि उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है, जीवन की रोटी है वो, जैसा कि उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, 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 महिमा हो तेरी, महिमा हो। यावेळेस आपण दोन शास्त्र भाग वाचणार आहोत. पहिला शास्त्र भाग आहे जुन्या करारामधून यिर्मयाचा ग्रंथ, त्याचा 31 अध्याय 27 ते 40 वचनों। यिर्मया नबी किताब उसका 31 अध्याय और 27 से लेकर 40 तक इस समय हम लोग पढ़ेंगे। Jeremiah 31, 27 to 40। देख, यहोवा की यह वाणी है कि वह ऐसे दिन आने वाले हैं जिनमें मैं इज़राइल और यहूदा के घरानों के लड़के, बालिक और पशु दोनों को बहुत बढ़ाऊंगा, और जिस प्रकार से मैं सोच सोचकर उनको गिराता और डांटा, नष्ट करता, काट डालता और सत्यानाश ही करता था, उसी प्रकार से मैं अब सोच सोचकर उनको रोपूंगा और बढ़ाऊंगा। यहोवा की यही वाणी है। उन दिनों में वे फिर न कहेंगे कि पुरखा लोगों ने जो जंगली दाख खाई, परंतु उनके वंश के दांत खट्टे हो गए हैं, क्योंकि जो कोई जंगली दाख खाए उसी के दांत खट्टे हो जाएंगे, और हर एक मनुष्य अपने ही अधर्म के कारण मारा जाएगा। फिर यहोवा की यह भी वाणी है, सुन, ऐसे दिन आने वाले हैं जब मैं इज़राइल और यहूदा के घरानों से नई वाचा बांधूंगा। वह उस वाचे के समान न होगी जो मैंने उनके पुरखाओं से उस समय बांधी थी, जब मैं उनका हाथ पकड़कर उन्हें मिस्र देश से निकाल लाया, क्योंकि यद्यपि मैं उनका पिता था तो भी उन्होंने मेरी वह वाचा तोड़ डाली। परंतु जो वाचा मैं उन दिनों के बाद इज़राइल के घराने से बांधूंगा वह यह है, मैं अपने व्यवस्था उनके मन में समवाऊंगा और उसे उनके हृदय पर लिखूंगा, और मैं उनका परमेश्वर ठहराऊंगा और वह मेरे प्रजा ठहराएंगे। यहोवा की यह वाणी है। और तब उन्हें फिर एक दूसरे से यह न कहना पड़ेगा कि यहोवा को जानो, क्योंकि यहोवा की यह वाणी है कि छोटे से लेकर बड़े तक सब से सब मेरा ज्ञान रखेंगे, क्योंकि मैं उनका अधर्म क्षमा करूंगा और उनका पाप फिर स्मरण न करूंगा।
जिसने दिन को प्रकाश देने के लिए सूर्य को और रात को प्रकाश देने के लिए चंद्रमा और तारागण के नियम ठहराए हैं, जो समुद्र को उछालता और उसकी लहरों को गरजाता है, और जिसका नाम सेनाओं का यहोवा है, वही यहोवा ये कहता है, यदि ये नियम मेरे सामने से टल जाए, तभी यह हो सकेगा कि इज़राइल का वंश मेरी दृष्टि में सदा के लिए एक जाति ठहरने की अपेक्षा मिट सकेगा। यहोवा ये भी कहता है, यदि ऊपर से आकाश मापा जाए और नीचे से पृथ्वी की नींव खोद खोद कर पता लगाया जाए, तभी मैं इज़राइल के सारे वंश को उनके सब पापों के कारण उनसे हाथ उठाऊंगा। देख, यहोवा की यह वाणी है, ऐसे दिन आ रहे हैं जिनमें यह नगर हन्नेल के गुम्मट से लेकर कोने के फाटक तक यहोवा के लिए बनाया जाएगा, और मापने की रस्सी फिर आगे बांधकर सीधी गारे पहाड़ी तक और वहां से घूमकर गांव को पहुंचेगी, और लोथो और राख की सब तराई और किंद्रोन नाले तक जितने खेत है, घोड़ों के पूर्वी फाटक के कोने तक जितनी भूमि है, वह सब यहोवा के लिए पवित्र ठहरेगी। सदा तक यह नगर फिर कभी न तो गिराया जाएगा और न डाला जाएगा। आमीन। दूसरा अध्ययन नया नियम से है। लूका रचित समाचार उसका 22 अध्याय और 7 से लेकर 20 तक. दूसरा अध्ययन जे आहे ते लूकरूसचे वर्तमान याचा 22 अध्याय आणि वचन 7 पासून 20 पर्यंत आपण वाचणार आहोत. लूक 22 7 से 20 अध्याय 20 वचन तक हम पढ़ेंगे। तब अखमीरी रोटी के पर्व का दिन आया, जिसमें खसा का मेमना बलि करना अवश्य था, और यीशु ने पतरस और यूहन्ना को यह कहकर भेजा कि जाकर हमारे खाने के लिए फसह तैयार करो। उन्होंने उससे पूछा, तू कहाँ चाहता है कि हम तैयार करें? उसने उनसे कहा, देखो, नगर में प्रवेश करते ही एक मनुष्य जल का घड़ा उठाए हुए तुम्हें मिलेगा। जिस घर में वह जाए, तुम उसके पीछे चले जाना, और उस घर के स्वामी से कहो कि गुरु तुझसे कहता है कि वह पहुंचशाला कहाँ है, जिसमें मैं अपने चेलों के साथ फसह खाऊं। वह तुम्हें एक सजी सजाई बड़ी अटारी देखा देगा, वहां तैयारी करना। उन्होंने जाकर जैसा उसने कहा उनसे कहा था, वैसा ही पाया, और फसह तैयार किया। जब घड़ी पहुंची तो वह प्रेरितों के साथ भोजन करने बैठा, और उसने उनसे कहा, मुझे बड़ी लालसी थी कि दुख भोगने से पहले यह फसह तुम्हारे साथ खाऊं, क्योंकि मैं तुमसे कहता हूं कि जब तक वह परमेश्वर के राज्य में पूरा न हो, तब तक मैं उसे कभी न खाऊंगा। तब उसने कटोरा लेकर धन्यवाद किया और कहा, इसको लो और आपस में बांट लो, क्योंकि मैं तुमसे कहता हूं कि जब तक परमेश्वर का राज्य न आए, तब तक मैं दाखरस अब से कभी न पीऊंगा। फिर उसने रोटी ली और धन्यवाद करके तोड़ी और उनको यह कहते हुए दी कि यह मेरी देह है, जो तुम्हारे लिए दी जाती है। मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के बाद कटोरी भी यह कहते हुए दिया कि यह कटोरा मेरे उस लहू में जो तुम्हारे लिए बहाया जाता है, नई वाचा है। आमीन। परमेश्वरे शास्त्र वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. जे वाचलं गेलं ज्यांच्याद्वारे त्यांना, आणि जे आपण सर्वांनी शांततेने ऐकलं, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर असो. जिन्होंने इस वचन को पढ़ा है वे, और जो हम सब लोगों ने इसको शांति के साथ सुना है, परमेश्वर की आशीष हम सबके जीवन पर आ जाए.
यावेळेस आपण काही सूचना, जाहिरात आणि मार्गदर्शन याकडे पण लक्ष देणार आहोत. उद्या आपले उत्तम शुक्रवारची जी सहभागिता आहे ते दुपारी 12 वाजता आपण सुरू करणार आहोत. आणि म्हणून ज्यांची इच्छा आहे की यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपण दुपारी 12 वाजता सहभागी होऊ शकतो. आणि प्रेयर पॉइंट इंडिया चर्च ऑफ क्राइस्टच्या फेसबुकच्या साईटवर आपण एकत्र येऊ शकतो. त्याच्यानंतर या दिवसामध्ये आपण सर्वजण विशेष म्हणजे प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. आपण स्वतःची काळजी घेणार आहोत, एकमेकासाठी सुद्धा विशेष करून प्रार्थना करणार आहोत. या दिवसामध्ये अनेक जण वचनातून मार्गदर्शन करीत आहेत, अनेक जण मनोगत प्रकट करत आहेत आणि त्याद्वारे आपण कदाचित विचलित सुद्धा होऊ शकतो. तर आपण स्वतः सुद्धा प्रार्थना करणं, वचन वाचणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. या दिवसामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना ही करणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रभूचा दास या नात्याने मी सांगत आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना करावी. त्यामध्ये प्रार्थना, गीत, शास्त्र वाचन आणि मध्यस्थीची प्रार्थना तसंच प्रभूची प्रार्थना हा सहभाग असावा, यासाठी की कौटुंबिक प्रार्थनेच्या द्वारे आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊ शकतो. या समयाला आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत आणि आज विशेष आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या मिनिस्ट्रीसाठी आणि निरनिराळ्या ठिकाणी प्रभूचे दास सेवा करीत आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत की प्रभूने त्या प्रत्येकाचं रक्षण करावं आणि त्यांच्या ज्या आवश्यकता, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजाची पूर्तता करावी. तसंच आज प्रेयर पॉइंट इंडिया चर्च ऑफ क्राइस्ट डोंबिवली येथील मिस्टर अँड मिसेस मेलबा प्रशांत साळवे या दोघांचा वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आणि त्या कुटुंबासाठी सुद्धा आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. तसंच डोंबिवली लोढा हेवन या ठिकाणातून आपण तिवरेकर कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत, अस्मिता ताईसाठी प्रार्थना करणार आहोत आणि बंधू ॲलनसाठी की प्रभूने त्यांना स्पर्श करावं, चांगलं आरोग्य द्यावं आणि प्रभूची साक्ष त्यांच्या जीवनामधून व्हावी. तसंच आज मोदी गुरुवार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभोजनाची स्थापना केल्याने आपण सुद्धा या ठिकाणी प्रभोजन घेणार आहोत. तर प्रार्थनेमध्ये आपण राहूया, प्रार्थना करणार आहोत की या प्रभोजनच्या विधीमध्ये प्रभूने आपल्याला सहाय्य करावं, त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये यावं आणि प्रभोजनामध्ये असलेले जे काही आशीर्वाद आणि सामर्थ्य याच्याद्वारे आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. आपण यावेळेस प्रार्थना करूया. जे कोणी आजारी, दुःखी, कष्टी, समस्यामध्ये आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करू की प्रभूने त्या सर्वांना आशीर्वादित करावं. आणि आमच्यामध्ये बाळकीनबाई आहेत आणि त्या प्रार्थनेचं पुढारी पण करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, स्तुति हो तेरी, बड़ाई हो परमेश्वर, हमारे जीवित और आसमानी परमेश्वर। प्रभु जी हम तुझको धन्यवाद देते परमेश्वर, बीते दिनों में तूने हमारी सहायता की, रक्षा की, रखवाली की। ये सुंदर सा दिन संध्या काल के समय में परमेश्वर तेरी आराधना करने के लिए तूने हमें एकत्रित किया, इसमें तुझको धन्यवाद देते परमेश्वर। आज की संध्या काल के समय हमारे लिए एक आशीष का कारण बना परमेश्वर। जो विधि परमेश्वर, जो आज्ञा है परमेश्वर तूने रखी हमारे जीवन में परमेश्वर, उसके अनुसार चलने के लिए तू हमारी सहायता कर प्रभु जी। प्रभु उस विधि को भी तू आशीषित कर और जो विनतियां तेरे सामने रखी है परमेश्वर, डोंबोली चर्च में से परमेश्वर जो मेलबा सिस्टर है उनके परिवार को तू छू ले और आशीषित कर। आज उनका वेडिंग एनिवर्सरी है परमेश्वर, आज तक तूने उनको संभाला, सही सलामत रखा और सारी आशीषों के लिए हम तुझको धन्यवाद देते। वैवाहिक जीवन में तू उनके साथ रहा, मुसीबत संकट में पार कर विजयी जीवन दिया, इसमें तुझको धन्यवाद देते हैं। इतना ही नहीं, डोंबिवली में रहे हुए लोढा हेवन में तिवड़ेकर फैमिली के लिए हम प्रार्थना करते हैं परमेश्वर, उस परिवार को भी तू छू ले और आशीषित कर और उनके सारे मनोरथों को तो पूरा कर। उसी प्रकार डोंबिवली चर्च में जितने भी परिवार है, हर एक परिवार को तू आशीषित कर। पुणे प्रेयर पॉइंट मिनिस्ट्री के भी हर एक परिवार को तू छू ले और आशीषित कर। दिन बे दिन हमारे परमेश्वर सेवकाई को तो बढ़ा रहा, इसके हम तुझको धन्यवाद देते परमेश्वर।
इतना ही नहीं परमेश्वर, जो वचन हम सुनने जा रहे हैं उस वचनों के द्वारा तू हमारे हृदय से बोल और बातें कर प्रभु जी। उसी तरह परमेश्वर, जो कोरोना वायरस का कहर हर जगह फैला हुआ है परमेश्वर, तेरी इच्छा तेरी योजना को तू प्रकट कर परमेश्वर। और प्रभु जी, सारा आदर महिमा प्रशंसा तुझको देते हैं। फिर से एक बार प्रभु जी, आज की आराधना हमारे लिए आशीष का कारण बना। तेरे मधुर और मीठे नाम से हम मांगते हैं, आमीन। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा एकत्र केलेला आहे आणि आजचा हा जो दिवस आहे हा दिवस एक महत्वाचा असा दिवस म्हणून सर्वजण या दिवशी एकत्र होत असतात। पवित्र शास्त्रामधून जर आपण पाहिलं वाचलं तर आपल्याला दिसून येतं की या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पहिलं जे आपण म्हणतो ना प्रभुवचन आहे ते दिलेलं आहे। आपण पवित्र शास्त्रामधून वाचणार आहोत। लूका वर्तमान याचा 22 अध्याय आणि त्याच्यामध्ये 7 ते 20 हे जे वचन आपण वाचलेले या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे। तर आज हा जो महत्वाचा दिवस त्याची जी आपण आठवण करतो तर यामध्ये आम्ही काही महत्वाच्या गोष्टी सीखणार आहोत। आज का ये जो दिन है ये बहुत महत्वपूर्ण दिन है और आज के इस दिन में प्रभु भोज जो है इसकी शुरुआत प्रभु यीशु मसीह ने की और इसलिए हम लोग आज इस बात को अच्छी तरह से समझ कर लेंगे। एक शिक्षा हम लोग प्राप्त करेंगे कि क्या महत्व इसमें है। सो यहाँ पर हम लोग पढ़ेंगे लूका रचित समाचार उसका 22 अध्याय और 7 पद को हम लोग पढ़ेंगे। नंतर ज्या दिवशी वल्हांटणाचा यज्ञ पशु मारावयाचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला। पुढं वाच। 7th वचन आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यहाँ पर जो बात बताई है क्या लिखा है, जब अखमीरी रोटी के पर्व का दिन आया जिसमें फसह का मेमना बलि करना आवश्यक था। मतलब यहाँ पर हम लोग देखते हैं फसह का जो पर्व बताया है इसमें जो शुरुआत है, तो इस शुरुआत में यहां पर बताया है अखमीर रोटी के पर्व का दिन। मतलब यहां पर हम लोग अब इस बात को अच्छी तरह से समझ कर लेंगे, सीखने की हम लोग कोशिश करेंगे कि जैसे कि मेमना को फसह का मेमना जो होता है उसको बलि चढ़ाना पड़ता है, लेकिन उसके पर्व पहले जो पर्व है उसे अखमीर रोटी का पर्व कहते हैं। ये अखमीर जो है, अब इसके बारे में हम लोग थोड़ा सा यहाँ पर अध्ययन करें। या ठिकाणी आपण पाहतो की वल्हांडण्याचा यज्ञ पशु जो मारायचा आहे तर तिथं म्हटलेलं आहे की त्याच्या अगोदर काय करायचं आहे ना, बेखमीर भाकरीचा दिवस आला आणि ते एक भोजन त्या दिवशी केलं जातं। तर इथं शब्द स्पष्ट देतो की बेखमीर भाकरीचा सण। यहाँ पर बताया है अखमीरी रोटी के पर्व का दिन। म्हणजे इथे आपण पाहतो की बेखमीर भाकर म्हणजे खमीर नसलेली भाकर ही महत्वाची। खमीर आणि खमीर हा एक जो पदार्थ आहे हा आपल्याला माहित आहे, हम जानते हैं कि खमीर क्या है, लेकिन यहाँ पर ऐसा बताया कि अखमीर। अभी ये जो अखमीर है इसके बारे में हमें परमेश्वर का वचन क्या सिखाता है, क्या कहता है, इसके बारे में हम देखेंगे। आज हम लोग देखेंगे कि ये जो बेखमीर है, अखमीर जो है, इससे हमें क्या करना है, देखना है, इसका अध्ययन करना है, इसके ऊपर शिक्षा प्राप्त करनी है कि इसे अखमीर ही क्यों है, खमीर क्यों नहीं। तो यहाँ पर वचन क्या सिखाता है, तो यहाँ पर हम लोग पढ़ेंगे पहला कोरिन्थियोस की पत्री 5 अध्याय 9 वचन। पहिले कोरिन्थकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7 वचन आपण वाचूया।
करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 7 वचन. इथे असं म्हटलेलं आहे, तर जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडण्याचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. सुंदर असं सांगितलं. यहाँ पर बहुत अच्छी तरह से देखिए, पुराना खमीर निकाल कर अपने आप को शुद्ध करो कि नया गूंदा हुआ आटा बन जाओ, ताकि तुम अखमीरी हो, क्योंकि हमारा भी फसह जो मसीह है बलिदान हुआ है. सुंदर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी खूप चांगलं असं शिक्षण आम्हाला मिळत आहे. कोणतं शिक्षण मिळत आहे तर यामध्ये आम्ही बेखमीर असं जी भाकर म्हटलेली आहे ती भाकर खायची असं या रिवाजामध्ये आहे. आणि बेखमीर जे आहे तशा पद्धतीचं आमचं जीवन या ठिकाणी आम्हाला बनवायचं याचं एक मार्गदर्शन दिलंय. खमीर जे आहे ते काढून टाकायचं, जुनं खमीर. यहां पर हमें बताया कि पुराना खमीर निकाल कर, जैसे कि यहां पर हम लोग देखते हैं कि गूंदा हुआ जो आटा है उसमें से क्या करना है ना, जो खमीर है उसे नहीं डालकर उसे गूंदना है और उसकी हमें क्या करना है, अखमीर की रोटी बनाना है. और ये वचन यहां पर हमें सिखाता है कि खमीर जो है यह खमीर हमारे भी जीवन में नहीं होना है, तो हम नए गूंदे हुए आटे के जैसा बनना है. और यहां पर बताया कि ताकि तुम अखमीरी हो. काय म्हटलेले, कारण तुम्ही बेखमीर झालेला आहात. आपण बेखमीर अखमीरी जो है ऐसे होना चाहिए. आणि हे फार सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे की या दिवसामध्ये आम्ही आमच्या जीवनाला सांभाळून ठेवायला पाहिजे, कारण आमच्या मधलं जे काही खमीर आहे ते खमीर काय केलेलं आहे, काढलेले, आम्हाला शुद्ध केलेले आहे. इन दिनों में हम इस बात को अच्छी तरह से समझेंगे कि हमारे अंदर जो भी पुराना खमीर है उसे निकाला गया है. अभी हम अखमीर है और यहाँ पर बताया कि हम कैसे नए गूंदे हुए आटे के समान है. नए गुंदे हुए आटे म्हणजे आपण नवीन गोळा जो आहे त्या पद्धतीने असे आपण आहोत, नवीन गोळा. आणि म्हणून प्रियांनो, आपण हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे की आपण आता नवीन गोळा असे झालेला आहोत, नवीन गोळा. आणि मग नवीन गोळा जर आपण झालेला आहोत तर आपलं जीवन जे आहे यामधून आपल्याला काय करायला पाहिजे, हे जे खमीर आहे ते खमीर सतत आणि सतत आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर उसके बाद में हम लोग देखते हैं आगे जो पद है उसमें इसके बारे में बताया है कि ये जो खमीर है यह क्या है. हम लोग पढ़ेंगे उसको भी. यहां पर करिंथियों की पहला करिंथियों की पत्री उसका 5 अध्याय और 8 पद को हम लोग पढ़ेंगे. म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी तो पाळावा. बेखमीर भाकरीचा सण आणि आपलं जीवन जे आहे या जीवनामधून आपल्याला जे काही जुनं खमीर म्हटलेलं आहे ते काढून हा सण आपल्याला पाळायचा है. हमें यह जो उत्सव है इस उत्सव को मनाना है, लेकिन हमें क्या करना है, हमारे अंदर का जो पुराना खमीर है उस खमीर को निकालना है. अभी जो पुराना खमीर क्या है यहां पर बताया है, न बुराई और न दुष्टता के खमीर से. मतलब जो पुराना खमीर है उसमें क्या है, बुराई है और
दुष्टता आहे. म्हणजे जुनं खमीर ज्याला म्हटलेलं आहे, तर जुनं खमीर म्हणजे काय? वाईटपणा आणि दुष्टपणा. आणि मग प्रियांनो, बेखमीर भाकरीचा हा जो सण आहे, या सणाचे जे भोजन आहे, या भोजनामध्ये आपण समाविष्ट होत असताना आपल्या जीवनाचं परीक्षण आपण करून आपल्या जीवनामधून सुद्धा जे काही जुनं खमीर आहे ते आपण काढणार. तो प्यारे भाई और बहनों, हम इस उत्सव में आते हैं और हम अगर इस पर्व को मनाते हैं तो हम अपने जीवन के और देखना है, टटोल कर देखना है, और हमारे जीवन में यदि ये जो खमीर है कि जो बुराई और दुष्टता ऐसा है, तो इससे हमें क्या करना है? निखरना है. सबसे पहली और महत्वपूर्ण बात यह है, इस पर्व में आने के लिए बेखमीर जो रोटी है, यह रोटी इसलिए बताई है कि हमारे जीवन में हमें भी बताया है कि हमें अखमीर रहना है. या ठिकाणी आपण पाहतो की बेखमीर असं म्हटलेलं, खमीर सहित नाही, खमीर विरहित असलेली ही जी भाकर आहे. आणि मग आपल्याला सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो सण पाळायचा आहे, तर आपण त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? जुनं जे खमीर आहे जे आपल्या जीवनामध्ये ते काढायला पाहिजे. आणि जुनं खमीर म्हणजे काय? तो वाईटपणा आणि दुष्टपणा हे आपण काय करायला पाहिजे? काढायला पाहिजे. ये पर काढ़ा पाहिजे. इससे हमें निकालना है हमारे जीवन से. देखो यहां पर कितने अच्छी तरह से हमें शिक्षा दी है. वो शिक्षा ये है कि जैसे नाम यहां पर है अखमीर, और अखमीर का जो मतलब हम जानते हैं अच्छी तरह से यहां पर बताया है. और यहां पर ये बताया कि ये हमें क्या करना है? नया गूंदा हुआ आटा है ना, उस तरह से हमारा जीवन. अखमीर बेखमीर जे आहे, या बेखमीर मध्ये आपण नवीन गोळा असं स्वतःला त्या ठिकाणी बनवायचं. म्हणजे आपल्यामध्ये असलेलं जे काही खमीर, ज्याला वाईटपणा आणि दुष्टपणा म्हटलेलं आहे, ते आपल्याला काढायचंय. ते काढायचंय. बेखमीर भाकरी हा जो एक सण आहे है ना, बेखबर भाकरीचा हा सण या ठिकाणी आम्हाला हे शिकवतो. ये पर्व हमें ये सिखाता है कि जैसे रोटी में से रोटी बनाने समय उस आटे से ये जो खमीर है इसे निकालना, वैसे ही हमारे जीवन में हमें क्या करना है? इसमें समाविष्ट होने के लिए, ये उत्सव मनाने के लिए हमारे जीवन से ये हमें क्या करना है? निकालना है. ये निकालना है. आणि आता प्रियानो, पुढे आपण पाहणार आहोत. ये जो है बहुत बार ऐसा हो जाता है, लोग अलग अलग प्रकार से इसके बारे में सोचते हैं ना, जिसे हम लोग प्रभोज कहते हैं ना. तो यहां पर हम लोग देखें कि इसकी तयारी कहां पर की है, कोणत्या ठिकाणी याची तयारी केलेली आहे. पुष्कळ जणांना प्रश्न पडलेला असतो, एक गैरसमज त्या विषय असतो. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत लूका वर्तमान याचा 22 अध्याय आणि 11 वचन, आणि त्याचप्रमाणे मार्क वर्तमान याचा 14 अध्याय आणि 15 वचन. या ठिकाणी आपण सुंदर मार्गदर्शन घेत आहोत. लूक 12:11 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ते मी वाचतो हिंदीमध्ये. और उस घर के स्वामी से कहना, गुरु तुझसे कहता है कि वह पाहुनशाला कहा है जिसमें मैं अपने चेलों के साथ फसह खाऊं. तर सुंदर असं त्या ठिकाणी सांगितलंय की ते म्हटलेलं की ते ती खोली कुठं आहे ते आम्हाला दाखव. पाहुण्यांची खोली, पाहुण्यांची म्हणजे एक खोली. त्या ठिकाणी खोली असा एक शब्द, एक घर. आणि मार्क वर्तमान याचा 14 अध्याय 15 वचनामध्ये सांगितले की मोठी खोली तुम्हाला दाखवाल. खोली असं म्हटलेलं आहे, घर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे पहिलं प्रभुभोजन जे आहे ते दिलेलं आहे. पहिलं प्रभुभोजन म्हणजे प्रियांनो, या ठिकाणी महत्व त्याला आहे की आपण प्रभुभोजन जे घेत आहोत ते प्रभुभोजन मनापासून घेणं, आणि ते घेत असताना आपल्यामध्ये पण जे खमीर आहे ते काढायचं आपल्या जीवनातून. बेखमीर असं आपलं जीवन व्हायला पाहिजे.
वाईटपणा, दुष्टपना हा काढून आपण याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे। यहाँ पर जैसे कि हम लोग देखते हैं कि एक घर, एक पहुंशाला वहां पर शब्द दिया है, उसी के अंदर इन्होंने क्या किया है, ये जो अखमीर रोटी का जो भोजन है वो वहां पर वो लोग ने लिया है, वहां पर उसकी तैयारी की है। और वहां पर हम लोग देखते हैं कि वे लोग समाविष्ट हो गए। हम लोग इससे क्या सीखते हैं, तो इस पर्व में यदि हमको जाना है, इस पर्व का उत्सव मनाना है, तो हमारे शरीर और हमारे मन, हमारे जीवन में हम लोग क्या करना है, टटोल कर देखते हुए बुराई और दुष्टता जो है उसे क्या करना है, निकालना है। तो यहां पर इस बात को हम समझने की कोशिश करेंगे कि जहां पर हमें प्रभु भोज लेना है, जहां पर हम लोग प्रभु भोज लेते हैं, उससे महत्वपूर्ण है कि हम किस प्रकार से वो लेते हैं, किस प्रकार से, किस प्रकार से उसमें समाविष्ट होते हैं। और ऐसे ही पौलुस ने अपने पत्र में भी कहा है कि इसे उचित रीति से लेना है, अयोग्य रीति से नहीं लेना है, सोच समज कर लेना है। पाऊलाने सुद्धा सांगितले की कशा रीतीने आपण घ्यायचं, योग्यतेने घ्यायचं, अयोग्य रीतीने आपण प्रभू भोजन घ्यायचं नाही। ते कुठे घ्यायचं, कुठे घ्यायचं, त्यापेक्षा ते कसं घ्यायचं याला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे। आणि कुठे घ्यायचं तर या ठिकाणी सांगितलं की एक घर असा उल्लेख केलेला आहे, खोली असा उल्लेख केलेला आहे। काही वेळेला असं होतं की काही जणांना असं वाटतं की प्रभू भोजन म्हणजे फक्त चर्च किंवा ज्याला आपण म्हणतो प्रार्थना मंदिर वगैरे अशा ठिकाणी, आराधनालय अशा ठिकाणी, अशा ठराविक ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे। प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की त्या वेळेस सुद्धा मंदिर होतं आणि आराधनालय सुद्धा होते, परंतु एक वेगळ्या ठिकाणी, स्वच्छ अशा ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे ते घेतलेलं आहे। म्हणून आपण सुद्धा हे आपण लक्षामध्ये ठेवायला पाहिजे की प्रभुभोज जो आहे तो घेत असताना ती जागा जी आहे ती जागा आपण स्वच्छ अशी करून, आणि दुसरी गोष्ट आपलं जीवन जे त्याच्यामधून वाईटपणा आणि जो दुष्टपणा आहे तो आपण काय करायला पाहिजे, काढायला पाहिजे। भाकरीचा सण, बेखमीर भाकरीचा सण, आणि हे बेखमीर भाकर जे आहे त्याचं ते महत्व आहे की ते खमीर नको आहे। आणि तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे जुनं खमीर म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण काढायला पाहिजे। आता प्रभू भोजनामध्ये आपण पाहतो की दुसरा जो भाग आहे त्या भागात असं आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेले आहे, जो द्राक्ष रस आहे त्याच्याविषयी म्हटलेले आहे की माझ्या रक्तात नवा करार है ना। लुका वर्तमानाचा 22 अध्याय आणि 20 वचन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। इथं असं म्हटलेलं आहे, इसी रीति से उसने भोजन के बाद कटोरा भी यह कहते हुए दिया, यह कटोरा मेरे उस लहू में जो तुम्हारे लिए बहाया जाता है नई वाचा है। आणि या ठिकाणी आपण मराठीमध्ये सुद्धा हे वचन पाहणार आहोत की त्यानंतर मग त्याने प्याला आपल्या हातात घेऊन त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे। नवा करार आहे आणि ते तुम्हा करिता ओतिले जात आहे। यामध्ये हे जे रक्त त्याचं दर्शक द्राक्षरस या ठिकाणी आपण पाहतो, आणि याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझ्या रक्तात नवा करार, नवा करार। आणि हा जो नवा करार आहे तर या नवा कराराविषयी सुद्धा आपण थोडक्यात पाहू की हा नवा करार, हा काय नवा करार या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि इथे आपण वाचूया इब्री लोकास पत्र याचा 8वां अध्याय 8 आणि 13 वचन। इब्रियों की पत्री उसका 8 अध्याय और 8 से लेकर 13 तक हम लोग पढ़ेंगे। हम लोग थोड़ा सा समय के अनुसार थोड़े समय में कुछ बातों को हम लोग सीखेंगे।
नया करार जो है उसके बारे में बताया। इब्रानियों की पत्री उसका 8 अध्याय और 8 से लेकर 15 तक हम लोग यहाँ पर पढ़ेंगे। लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांचा बरोबर मी नवा करार करीन। मी त्यांच्या पूर्वजांना हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेला करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो। किती बरं? कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईल आणि ते मला माझे लोक असे होतील। बस आता या ठिकाणी आपण पाहतो की जो नवा करार आहे तो करार इथं म्हटलेला आहे। पहिला जो करार आहे त्या कराराचं वर्णन सुद्धा या ठिकाणी दिलेले। आता दुसरा करारामध्ये काय म्हटलेलं आहे कि जो वाचा मैं उन दिनों के बाद इस्राएल के घराने के साथ बांधूंगा वो ये है कि मैं अपनी व्यवस्था को उनके मनों में डालूंगा। नवा करार असं म्हटलेलं आहे। आणि नवीन करार, तर नवीन करार कोणता म्हटलेला आहे, तर मी काय करेल, आपले नियम त्यांच्या मनात घालेल, मनामध्ये घालेल। आणि आपल्याला माहितीये प्रियानो, पवित्र शास्त्र सुद्धा आपल्याला सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला धुवून स्वच्छ केलेलं आहे। आणि मग धुवून स्वच्छ केलं, मग काय केलं त्याच्यामध्ये, तर धुवून स्वच्छ केल्यानंतर आपल्या संगतीचा एक करार केलेला आहे। या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे हा जो करार, याच्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे की त्याचे जे नियम आहे ते नियम मनात त्याने काय केलेले टाकले। नवीन करार जो आहे तो आहे की नवीन करारामध्ये परमेश्वराने त्याचे नियम जे आहेत ते नियम त्याने त्याच्या लोकांच्या मनामध्ये टाकलेला आहे। हा नवीन करार, हा नवीन करार, येशूचे रक्त, नवीन करार यामध्ये ते ओतले जात आहे। त्या रक्ताच्या द्वारे तो आपल्याला धुवून स्वच्छ करतो आणि धुवून स्वच्छ केल्यानंतर है ना, आपल्या जीवनामध्ये त्याचं वचन, आपल्या मनामध्ये त्याचं वचन, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं जे वचन आहे ते असायला पाहिजे, ते असायला पाहिजे। या नवीन करारामध्ये आपण जागृत असायला पाहिजे। पण पहिला जो करार आहे, पहिल्या कराराविषयी सुद्धा म्हटलेलं आहे की पहिल्या करारामध्ये देवाचे लोक व्यवस्थित वागले नाहीत। पहिल्या करारात देवाची लोक व्यवस्थित वागले नाही। या ठिकाणी आपण पाहतो इब्रानियों की पत्री उसका 7 अध्याय और 9 पद, इब्री लोकास पत्र याचा 8वां अध्याय 8 अध्याय और 7 से लेकर 9 तक हम लोग पढ़ेंगे। कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता। काय म्हटलेलं आहे की पहिला करार निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता। पहिला करार जर निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता। पहिल्या करारामध्ये देवाची जी लोक आहेत ते लोक दोषी पावले गेले। पुढे काय म्हटलेलं आहे, लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करेन। नवीन करार करेल असं म्हटलेलं आहे। पुढे, मी त्यांच्या पूर्वजांच्या हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेला करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाही। परमेश्वर म्हणतो की हा करार तसा असणार नाही, कारण ते लोक, देवाची लोक त्या
पहिल्या कराराप्रमाणे वागले नाही, म्हणून हा दुसरा करार करत आहे. कोणता करार आहे हा? आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो, कारण परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर ईश्वर इस्रायलाला घराण्यापाशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांचा देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. हा, इथे म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की मी काय करल, माझे नियम त्यांच्या मनात टाकेल. यहाँ पर वचन कहता है कि वो ये है कि मैं अपनी व्यवस्था को उनके मनों में डालूंगा और उसे उनके हृदय पर लिखूंगा. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्या मनात घालेल, मी त्यांच्या हृदयात ते लिहील असं म्हटलेलं आहे. फार सुंदर असं प्रियांनो या ठिकाणी या नवीन करारा विषय सांगितले की तो आपल्या अंतःकरणावर ते लिहिणार आहे, अंतःकरणात ते टाकणार आहे. फार सुंदर. आणि हृद पटलावर मी ते लिहील असं यिर्मयाचा ग्रंथाचा 31 अध्याय आणि 31 ते 34 या वचनामध्ये या नवीन करारा विषय सांगितलेला आहे. नवीन करार तिथं म्हटलेलं आहे की नियमशास्त्र अंतर्यामी ठेवीन आणि त्यांच्या हृद पटलावर काय करेल, मी ते लिहून देईल. फार सुंदर असा हा नवीन करार आहे. या नवीन करारामध्ये रक्त जे आहे ते आपल्यासाठी सांगलेलं आहे की देवाचं जे वचन आहे हे वचन आपल्या हृदयावर तो ठेवणार. आणि त्याविषयी एक आज्ञा सुद्धा दिलेली. कोणती आज्ञा दिली? अनुवादचं पुस्तक याचा 6 अध्याय 4 ते 9 या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. फार सुंदर असं त्या ठिकाणी मला सांगितलं. अनुवादचं पुस्तक याचा 6 अध्याय 4 ते 9 या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की ह्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे. हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयास ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळ पट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाहेरांवर व आपल्या फाटकावर त्या लिही. किती सुंदर असं या ठिकाणी सांगितलेलं की परमेश्वर या ठिकाणी म्हणत है ना. यहाँ पर हम लोग देखते हैं कि परमेश्वर का जो वचन है, यह वचन हमें बहुत अच्छी तरह से मार्गदर्शन करता है. और जैसे कि हम लोग पढ़ते हैं व्यवस्था विवरण उसका 6 अध्याय, और वहां पर बताया कि महा आज्ञा बताई. और यहाँ पर जैसे कि वचन से हमें बताया गया है, तू और तेरा बेटा और तेरा पोता यहोवा का भय मानते हुए उसकी उन सब विधियों और आज्ञाओं पर जो मैं तुझे सुनाता हूं अपने जीवन भर चलते रहे, जिसे तू बहुत दिन तक बना रहे. यहां पर हम लोग देखते कि आज्ञा के जैसे उसने बताया है, आज्ञा के जैसे उसने यहाँ पर बताया. यहाँ पर परमेश्वर कहता है कि उसे क्या करना है, उसे अपने मन में बनाए रखना है. साथ ही साथ अपने बच्चों को समझा कर सिखाना है. घर में बैठे, मार्ग में चलते, लेटते उठते उनकी चर्चा किया करना है. तो यहाँ पर ये जो एक आज्ञा है, ये आज्ञा महाआज्ञा के हिसाब से दिया है. तो हम लोग देखते हैं कि परमेश्वर के लोग जो है, इन्होंने इस वचन को, आज्ञाओं को अपने खुद के मन में नहीं रखा है और ना ही अपने बच्चों के मनों में रखा है. और इसलिए नया करार में परमेश्वर जो है, यहोवा जो है, ये यहोवा मनुष्य के अंदर इस वाचा को रखने वाला है, उनके हृदय में, उनके मन में. आणि म्हणून या नवीन करारामध्ये
परमेश्वर जो करार करतो त्याच्यामध्ये त्याचं नियमशास्त्र, त्याचे आज्ञा, त्याचे वचन जे आहे ते वचन तो त्याच्या लोकांच्या हृदयामध्ये ठेवणार आहे, ते लिहिणार आहे, ते कोरणार आहे. आणि हे कशासाठी? तर एक वचन फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण ते वाचणार आमोस याचा 8वा अध्याय आणि 11 वचन. फार सुंदर ते वचन आहे. आणि पुष्कळ वेळेला असं होतं की त्या वचनाच्या विषय जर विचारलं तर लोक वेगवेगळे असं उत्तर दें. यहाँ पर हम लोग इस वचन को अच्छी तरह से बहुत बार हम लोग ने देखा है, सुना है, लेकिन हम इसका जो अर्थ है उसको ठीक से नहीं समझ पाए. यहाँ पर एक वचन बहुत अच्छी तरह से हमें मार्गदर्शन करते हैं. आमोस की किताब और उसका 8 अध्याय, आमोस की किताब उसका 8 अध्याय और उसमें से हम लोग 11 पद को पढ़ेंगे. आमोस 8 और 11 यहां पर ऐसे दिया है, परमेश्वर यहोवा की यह वाणी है, देखो ऐसे दिन आते हैं जब मैं इस देश में महंगी करूंगा, उसमें न तो अन्न की भूख और न पानी की प्यास होगी, परंतु यहोवा के वचनों के सुनने ही की भूक प्यास होगी. मराठीमध्ये पासून सांगितले, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. तो या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरत जातील, ते परमेश्वराचे वचन प्राप्त करू. तर या ठिकाणी 11 वचनामध्ये आपण पाहतो काय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याच्या वचनाची भूक आणि तहान, असं हिंदीमध्ये, मराठी म्हणतात की वचनाचा काय होईल, वचनासंबंधीचा होईल दुष्काळ. वचना ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ. बरेच म्हणतात की वचनाचा दुष्काळ, वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ. म्हणजे इथे म्हटल्याप्रमाणे वचन जे आहे हे वचन मिळणार नाही. वचनाची भूक, वचनाची तहान लागेल, परंतु वचनाची भूक आणि तहान जी आहे ती भागली जाणार नाही. कारण का? तर वचन लोकांनी आपल्या मनामध्येच काय केलेलं आहे, साठवलेलं नाही. आणि परमेश्वर सुद्धा म्हणतो, काय म्हणत आहे की मैं इस देश में महंगी करूंगा, उसमें न तो अन्न की भूख और न पानी की प्यास होगी, परंतु यहोवा के वचनों के सुनने की ही भूक प्यास होगी. म्हणजे तो म्हणतो की मी दुष्काळ पाडेल, आणि तो असा पाडेल की त्याच्यामध्ये वचनाचं ऐकण्यासंबंधीचा तो दुष्काळ असेल. म्हणजे यहाँ पर हम लोग बहुत अच्छी तरह से इस वचन को समझते हैं. नया करार हो इसने किया उसने कि हम परमेश्वर का जो वचन है, इस वचन को क्या करना है, अपने जीवन में रखना है. और हम नहीं इसमें आ गया है, इसलिए परमेश्वर खुद हमारे लिए वाचा बांधता है कि मैं अपना वचन उनके जीवन में, उनके मन में मैं रखूंगा. आणि स्वतः परमेश्वर म्हणतो की मी माझं वचन, माझ्या आज्ञा ज्या आहेत, मी त्यांच्या हृदपटलावर एक नवीन करार तो करतोय, नवीन करार. कारण तो दुष्काळ जो आहे तो दुष्काळ परमेश्वर असा आणणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय, परंतु परमेश्वर परमेश्वराच्या लोकांकडे करुणेने पाहत आहे. परमेश्वर त्याच्या लोकांवर दया करत आहे. आणि या नवीन करारामध्ये जुन्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून त्यांना नवीन केलेलं आहे. त्या नवीन याच्यामध्ये, या नवीन करारामध्ये स्वतः परमेश्वर काय करतो की त्याचं वचन अंतःकरणात ठेवतो. आणि म्हणून प्रियांनो, आपलं अंतःकरण जे आहे, या अंतःकरणाला आपण प्रभू समोर उघड करूया. हमारे मन में वो अपनी वाचा को रखना चाहता है, हमारे मन में अपने वचन को रखना चाहता है, अपनी आज्ञाओं को, अपने नियमों को रखना चाहता है. और इसलिए हम क्या करना है कि हमारा जो मन है इस नई वाचा के लिए खोल कर रखना है. और मन खोलना है, उसलिए हमारे जीवन में, हमारे मन में
अखमीर होना है, जो खमीर है उससे भी हमें निकालना है। आज का ये जो खास दिन है, इस दिन में हम लोग यही बात को सीखते हैं, यही बात को सीखते हैं। प्रभु भोज की शुरुआत की है, लेकिन इसमें ये दो बातें हैं। ये पहली बात है अखमीर, म्हणजे बेखमीर हा एक पहिला भाग आहे की खमीर विरहित आमचं जीवन असायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे की त्याने आमच्यासाठी रक्त ओतलं, नवीन करार केल्याने, ह्या नवीन करारामध्ये त्यांनी काय केलेले, त्यांनी ठरवलं की मी माझं वचन, माझ्या आज्ञा जे आहे ते काय करणार आहे, आपल्या अंतःकरणात देणार आहे, मानवाच्या अंतःकरणात। आणि म्हणून प्रियांनो, हा नवीन करत आपल्यात असताना त्यासाठी आपलं अंतःकरण हे आपण तयार करायचं, आणि हे अंतःकरण तयार करण्यासाठीच तर आपल्याला बेखमीर असं बनायचं आहे। म्हणजे दुष्टपणा आणि वाईटपणा जो आहे तो आपल्याला काढून टाकतो। कारण दुष्टपणा, वाईटपणा जर आपल्या अंतःकरणामध्ये आहे तर आपल्यामध्ये देवाचं वचन जे आहे ते राहणार नाही। आणि एक वेळ अशी तो आणणार आहे की लोकांना काय होणार आहे, भूक आणि तहान लागेल, आणि ती कशाची असणार, तर परमेश्वराचं वचन ऐकण्याच्या संदर्भात, परंतु त्यांना ते मिळणार नाही, ते मिळणार नाही। पण नवीन करारामध्ये त्याने असं केलेलं की तो स्वतः आपल्याला ते काय करणार आहे, देणार आहे, आपल्या जीवनामध्ये तो देणार आहे। म्हणून प्रियांनो, हे लक्षामध्ये असू द्या की त्या दुष्काळामध्ये आपण सापडू नये म्हणून देवाने जो नवीन करार केलेला आहे, आपल्यासाठी जी त्याने योजना केलेली आहे, तर त्याच्यासाठी आपण तयारीत राहाव्या। तो आपल्या अंतःकरणामध्ये त्याचे वचन, त्याचे नियम, त्याची आज्ञा ह्या तो ठेवणार आहे, पण त्यासाठी आपलं अंतःकरण जे आहे ते बेखमीर असं असायला पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण अशा रीतीने आपलं जीवन बनवू तर निश्चितच परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो आपल्यासोबत राहील। आणि शेवटच्या काळामध्ये जरी या जगामधून बाकीच्या सर्व गोष्टी, ज्याला आपण मीडिया म्हणतो किंवा माध्यम म्हणतो, ते जरी संपले तरी देवाचं जे वचन आहे ते वचन आपल्या अंतःकरणामधून कोणीही काढून घेऊ शकत नाही। पहा, देवाची किती सुंदर योजना आहे की या गोष्टीवर आपण अवलंबून न राहता आपल्या मनात तो ते कोरून ठेवता। आणि म्हणून अनुवादच्या पुस्तकात त्यांनी सुरुवातीला आपण बोललो होतं की ते बिंब ते कोरून ठेव, त्यांनी सांगितलं होतं। म्हणून आपण काय करूया, या नवीन करारामध्ये आपण बेखमीर होऊन प्रभूच्या चरणाजवळ आपण जरा आपण एक गीत या समयाला गाऊया। आणि मग ते गीत गात असताना ज्यांना असं वाटतं की प्रभूचा भाग प्रभूला द्यावा तर आपण देऊ शकतो। आणि मग नंतर रविवारी आपण ते आपल्या मंडळीमध्ये आणून त्याला समाविष्ट करू शकतो। गीत आपण गायला, त्याच्यानंतर आपण प्रभू भोजनामध्ये सहभागी होणार आहोत। तेरे लहू से हमको मिली है शिफा, तेरी दया से हम पर हुई है कृपा, तेरे लहू से हमको मिली है शिफा, तेरी दया से हम पर हुई है कृपा, लहू से पाक करदा हमेशा तू, लहू से पाक करदा हमेशा तू, तेरे लहू से हमको मिली है शिफा, तेरी दया से हम पर हुई है कृपा। त्यास आपण मेजासमोर येणार आहोत, मेजामध्ये सहभागी होणार आहोत। आणि जसा मी आहे निराळा, आलो तसाच दे उद्धार, किंवा हे तुझी
त्यावेळेस आपण प्रभूच्या मेजासमोर आहोत आणि वचन सांगतं त्याप्रमाणे ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री आपल्या हातामध्ये भाकर घेतली आणि मोडली आणि म्हटले की माझे शरीर आहे हे तुम्हाकरिता दिले जाते. त्यावेळेस आपण या भाकरीसाठी ईशोपकार स्मरण करणार आहोत. प्रेम आणि स्वर्गीय प्रभू, आम्ही तुला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, समर्पित होतो. आणि प्रिय परमेश्वरा, आजचा हा जो दिवस आहे यामध्ये जे आम्ही शिकलो त्यानुसार बेखमीर भाकरीचा जो प्रभू पहिला हा सण आहे, या भोजनात आम्ही असताना आमच्या जीवनामध्ये सुद्धा खमीर, ज्याला दुष्टपणा वाईटपणा म्हटलेला, तो प्रभू दूर करण्यासाठी तू आम्हाला योग्य ते मन दे प्रभू. आम्ही आमचं परीक्षण करतो, आमच्यामध्ये असलेला दुष्टपणा वाईटपणा याचे खमीर आहे काढतो प्रभू, यासाठी की बेखमीर जो भाकरीचा सण आहे त्यामध्ये आम्ही स्वतःला घेऊन जात आहोत. मेजासमोर आम्ही येत असताना आमच्यामध्ये हा बदल ही भाकर प्रभू, यामध्ये तुझा आशीर्वाद दे, सामर्थ्य दे, की जेणेकरून प्रभू आमच्यामध्ये जे खमीर आहे ते काढून आम्ही टाकावं असं होईल. तसंच प्रिय बाप्पा, नवीन गोळा असं आम्ही स्वतःला बनवू असं होईल. धन्यवाद देतो, प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐकू द्या. आमेन. आपण भाकर आपल्या हातामध्ये घेऊया आणि मग आपण नंतर सर्वजण आपण भाकर खाऊया. आणि मग भोजन झाल्यावर त्याने प्याला आपल्या हातात घेऊन तसंच केलं आणि म्हटले की हे माझे रक्त आहे जे तुम्हा करिता नवीन करारामध्ये ओतले जाते. आणि मग त्याने ईशोपकार स्मरण करून त्याचमध्ये होतं. यावेळेस आपण या द्राक्षरसाची प्रार्थना करूया. प्रेम आणि स्वर्गीय प्रभू, आम्ही पुन्हा तुझ्या चरणाजवळ येत आहोत. हा जो द्राक्षरस आहे प्रभू, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. याला तू स्पर्श कर, तुझं सामर्थ्य याच्यामध्ये होते, जेणेकरून प्रिय बाप्पा हा जो नवीन करार आहे, हा नवीन करार आमच्या जीवनामध्ये होते. आम्ही बेखमीर असं प्रभू स्वतःला करीत आहोत. हा नवीन करार म्हणजे तुझं वचन जे आहे, तुझ्या आज्ञा ज्या आहेत, ते आमच्या अंतःकरणावर ते लिहिलं जाईल असं. कारण प्रिय बाप्पा, वचनाप्रमाणे वचनाची भूक आणि तहान लोकांना लागणार आहे, परंतु ते बुझवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी मिळणार नाही. प्रिय बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो की याद्वारे आमचं अंतर्यामी जीवन धुवून स्वच्छ होऊ दे. आणि प्रिय बाप्पा, आमच्या अंतःकरणामध्ये नवीन करार जो आहे तो स्थापित होऊ दे. तुझं वचन, तुझी आज्ञा, निर्बंध हे स्थापित होऊ दे. धन्यवाद देतो प्रभू. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात करतो म्हणून तो आहे. आमेन. आपल्या हातामध्ये प्याला आहे, आपलं परीक्षण करूया. आपल्यामध्ये जर खमीर आहे, वाईटपणा आहे, दुष्टपणा आहे, तो आपण काढूया. आणि नवीन करार याचं दर्शक हे रक्त आहे जे आपल्यासाठी होत जात आहे. हा नवीन करार आपल्या अंतःकरणामध्ये स्थापित व्हावा, अंतःकरणावर तो कोरला जावा, म्हणजे देवाचं वचन अंतःकरण कोरलं जावं. यासाठी आपण पश्चाताप करून, तयारी करून प्रभू जवळ जाऊया. प्रभूला म्हणून की प्रभू ते माझ्यावर कोरलं जाऊ दे, अंतःकरणात कोरलं जाऊ दे. आपलं समर्पण करूया आणि सर्वजण मिळून आपण प्रार्थनापूर्वक या समयाला द्राक्षरस पिऊया.
तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊन आपण सुवंद्य परालय गीत गात आपण आपलं जीवन प्रभूला समर्पण करू. प्रेमळ आणि स्वर्गीय प्रभू, आम्ही तुला खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रिय बाप्पा, आजचा दिवस दाखवलास, आम्हाला एकत्रित केलंस. प्रभुवचनाची जी स्थापना झाली ती परमेश्वर, त्याची आम्ही एक आठवण केली. बेखमीर भाकरीचा असा बेखमीर आमचं जीवन बनवू दे प्रभू. आमच्या मधील वाईटपणा, दुष्टपणा तू काढून टाक. आणि प्रिय बाप्पा, त्या रक्ताप्रमाणे जे नवीन करार आहे तो करार आमच्या मध्ये होते. तुझं वचन, तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध आमच्या अंतःकरणावर कोरून असे राहू दे प्रभू. जेणेकरून प्रिय बाप्पा, आमचं जीवन साक्ष व्हावे असं होते. कारण एक दिवस, एक प्रसंग येणार आहे की ज्या वेळेला वचनाची भूक आणि तहान लागेल, परंतु ते मिठवणारा कोणी नसणार. धन्यवाद देतो प्रभू, हा नवीन करार तू केलेला आहेस. तुझ्या लोकांसंगती केला, तुझ्या लेकरांसंगती केला आणि तू आम्हाला समाविष्ट करत आहेस. प्रिय बाप्पा, ज्यांनी ज्यांनी या भक्तीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला आरोग्य तू दे आणि तू सगळं त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी प्रिय बाप्पा त्यावर त्यांना विजय सच्ची दे. आणि पुन्हा एकदा प्रभू तू आम्हाला सहभागितेमध्ये मान, महिमा आणि गौरव प्रभू आम्ही तुला देत आहोत. प्रार्थना तारणारा ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात करतो म्हणून तो ऐकत्या. आमेन. हे आमच्या सर्वांतील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या आपल्याला सूर्य आहे तसेच आमची न्याय असो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव स्वभावतेची प्रीती, देवचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवचा आत्मा पवित्र आत्म्याचं सहभाग तुम्हा बरोबर असते प्रत्येकावर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्मा सौंदर्याला खाली तो पुत्र आत्माचा त्रियाला अनंत प्रेस लॉर्ड सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा प्रभू मध्ये आपणा सर्वांना एक आवाहन करीत आहे की उद्या दुपारी 12 वाजता आपण उत्तम शुक्रवारच्या सहभागितेमध्ये एकत्रित येणार आहोत. फिर एक बार आप सबको विनती करता हूं कि कल हम दोपहर में गुड फ्राइडे की विशेष सभा में दोपहर 12 बजे इकट्ठित हो जाएंगे. प्रभु आप सबको आशीषित करे. आमीन.